खरं तर साईच्या ड्रेसवरची नारळाची झाडं बघून मला नारळी पौर्णिमेची आठवण झाली. म्हटलं आज आहे की उद्या आहे नक्की बघूया कॅलेंडरमध्ये. तर आजच आहे. यावर्षी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन वेगवेगळ्या दिवशी आली आहे. दरवर्षी एकाच दिवशी असतात ही 2 सण. मग म्हटलं चला आज नारळी भात होऊन जाऊ द्या. घरामध्ये नारळ सकाळीच फोडला होता इडलीच्या चटणीसाठी. अर्धा नारळ तसाच होता. मग तो मिक्सरला बारीक करून घेतला. त्यानंतर ड्रायफ्रूट जे आहेत ते तुपामध्ये तळून घेतले. त्यानंतर गूळ ॲड करून घेतला. बासमती राईस होता घरात, तो अर्धा तास अगोदर भिजत टाकला होता. मग तो मस्त तळून घेतला. त्यानंतर मग वेलची आणि जायफळ पूड ॲड केली आणि मग बारीक केलेला खोबरासुद्धा ॲड करून घेतला. पाणी गरम करून घेतलं, ते ॲड करून घेतलं आणि मग मस्त 10 मिनिटे भाताला शिजवून दिलं आणि मग तयार झाला नारळी भात. काय मग मंडळी, तुम्ही केलात की नाही आज नारळी भात? भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.